हाय गाइस, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत भिजवलेल्या वाटाण्याची भाजी। तर वाटाण्यामध्ये मी थोडेसे आवळे आणि बीट पण टाकत आहोत हेल्दी करायसाठी, म्हणजे काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे। आणि सांबार आणि कांदा आणि हा थोडा धनिया पावडर, काळा मसाला आणि जिरा पावडर आणि टमाटर, बस एवढ्याच साहित्याने आपण आज वाटाण्याची भिजलेवाली वाटाण्याची भाजी बनवत आहोत। तर इकडे कुकर मध्ये बनवत आहे, कारण वाटाणे लवकर पकत नाही, त्यामुळे थोडेसे कुकर मध्ये बनवलं तर लवकर पकतात आणि टेस्टी पण बनतात। तर इकडे तेल टाकून घेऊ आता आपण। तर आपण 3 टिल्ल्या तेल टाकलं, आपल्या घरच्या भाजीला जेवढं तेल लागते त्याप्रमाणे। तेल गरम झालं, आता आपल्या हातात आहे जिरा, मोहरी आणि लसूण हे घालत आहोत। कांदे सुद्धा घालून घेऊ। उन्हाळ्याचे दिवस लागले, जास्त तेलाची भाजी नाही, आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा बनव। थोडे कांदे हे झाले, आता हळद घालू थोडी। तर आता आपण याच्यामध्ये वाटाणे, बीट आणि हा आवळा घालून घेऊ। दोन मिनिटं तेलामध्ये होऊ देऊ याला, वाटाण्यांना। बीट कशासाठी असे कच्चे खाऊन न होत बरोबर, आणि हे तर हे भाजीमध्ये छान लागतात खायला। त्यानंतर यांना 2 मिनिटं शिजू देऊ आपण। तर वाटाणे 2 मिनिटं आता शिजलेले आहे, तेलामध्ये हलके फ्राय झाले। आता आपण घालू टमाटर। टमाटर घातले, टमाटर 2 मिनिटं शिजू देऊ। तर आता आपण चेक करू। दोन मिनिटं झाले, टमाटर हलके हे झालेले आहे फ्राय। आता याच्यात आपण हे गरम मसाला, धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकून घेऊ। यालाही छान परतून घेऊ। मसाला छान तेलामध्ये शिजला तेव्हा टेस्ट वाटते। कमी पावर करून घेऊ। घरगुतीच आपला मसाले कोणतेच बाहेरचे नाही, फक्त गरम मसालाच टाकलेला आहे। तिखट पण याच्यातच घालून घेऊ। मी थोडीशी तिखटच भाजी बनवते, कारण वाटाण्याची भाजी 2.5 चम्मच तिखट घातले आहे। आता याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेईन मी। मीठही 2.5 चम्मचच घालत आहे मी। माझं तिखट जास्त तिखट नाही राहत, आणि मीठ संध्यागंधा वापरते मी। याला थोडंसं छान शिजू देऊ 2 मिनिटं। थोडंसं पाणी घालून घेऊ तिखट शिजायसाठी थोडंसं, मग तर आपण कुकर लावणारच आहोत। हा मसाला छान हे झालं पाहिजे, शिजलं पाहिजे। दोन मिनिटं शिजू देऊ मसाला घातल्यावर। तर 2 मिनिटं झालेले आहेत, आपले मसाला छान शिजलेला आहे बघा। आता याच्यात आपण पाणी घालून घेऊ, आणि मी पूर्ण 1 झारी पाणी घालत आहे, कारण हलकी ग्रेव्ही पाहिजे।
एक झारी थोडंसं घातलं पाणी. आता याला आपण शिटी लावून घेऊ. कुकरचं झाकण लावून घेऊ आणि शिटी होऊ देऊ. थोडंसं सांबार घालून घेऊ. सांबार आधी घालायची विसरली मी, डंठल. थोडंसं सांबार डंठल वगैरे घालून घेऊ. तर हे डंठल आणि मग आता छान शिटी लावून होऊ देऊ. याला झाकण लावून शिटी होऊ देऊ. 2 किंवा 3 किंवा 4 शिटी घ्या, म्हणजे छान वाटाणे शिजतात. तर बघा मी इथे कुकरला झाकण लावलेलं आहे. आता आपण 3 ते 4 शिट्या होऊ देऊ छान. तर गाईज ही आहे अंतिम शिटी. तर बघा गाईज आपली भाजी रेडी आहे. दाणे सुद्धा शिजले. तुम्हाला वाटलं तर याच्यापेक्षा जास्त शिजवू शकता, पण मला एवढेच जास्त शिजलेले आवडत नाही. मी तरी 5 शिट्या मारलेली आहे. हलकी ग्रेव्ही भाजीसोबत पाहिजे. तुम्ही या भाजीसोबत कधी भाजीचा नसला तर या प्रकारे भाजी बनवू शकता. आणि तुम्ही ह्या भाजीसोबत सगळं काही खाऊ शकता. पुरी, पोळी, भात, भाजी सगळं. ब्रेड सुद्धा खाऊ शकता, पाव सुद्धा खाऊ शकता. ही 2 टाईमची भाजी आहे, त्यामुळे मी थोडा जास्त रस्सा ठेवला. नंतर तुम्हाला वाटला तर तुरपुडी पण करू शकता कमी पाण्याची. आम्ही 2 जण असतो, तर 1 टाईम भाजी बनवते मी आणि 2 टाईम खातो. तर आता कोथिंबीर सांबार घालून घ्या भाजीत. तर बघा 1 नंबर झालेली आहे भाजी. या प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय गाईज, टेक केअर. या खायला.